नमस्कार मंडळी, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. प्रॅक्टिकल पवार, प्रयोगशील पवार एवढंच नाही तर प्रबुद्ध पवार म्हणायला अजिबातही हरकत नाही. पुढे सांगतो घडलं काय. मंडळी, आज या बातमीचं विश्लेषण तुम्हाला ऐकणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्व तपशील मी तुमच्या पुढे ठेवतो, तुमच्या लक्षात पूर्ण येईल. सुतकात शपथविधी. मंडळी, अजितदादा पवार यांना जाऊन फक्त 4 दिवस झाले. फक्त 4 दिवस. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात तुम्हाला ठाऊक असेल, मराठी संस्कृतीमध्ये कुणाच्या मृत्यूनंतर 13 दिवस कुणी काहीही नवीन विषय हाती घेत नसतात. अनेक जण तर 13 दिवस अतिमहत्वाचं काम सोडून घराबाहेर देखील पडत नाही. तुमच्यापैकी अनेकांना हे सगळ्यांना माहिती आहे. अर्थात हे सर्व परंपरागत चालत असतं. ही परंपरा, या पद्धती जपणं वगैरे ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे, ज्याचं त्याचं ते स्वातंत्र्य आहे. असो, परंतु या परंपरेची आठवण इतर पवार कुटुंबाला आणि महाराष्ट्राला देखील आहे, हे देखील लक्षात घ्या. मंडळी, परंतु राजकारणात काहीही होऊ शकतं. अनेकदा मानवता विसरून घडलेल्या गोष्टी या महाराष्ट्राने राजकीय क्षेत्रातच पहिल्यांदा पाहिलेल्या आहेत. अनेकदा अशा गोष्टी घडलेल्या आहेत. अशी शेकडो उदाहरणे तुम्हाला देता येतील. तुम्हाला ठाऊक असेल, आज सायंकाळी 5 वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्या पहिल्या महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. अर्थात दावेदार त्याच आहेत, यात तीळ मात्र शंका नाही, हे तुम्हालाही ठाऊक आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा कोण, तर अजित पवार होते. अजित पवार असल्याने या पदासाठी किंवा राष्ट्रवादीच्या मालकीबाबत म्हणा, पहिला अधिकार पत्नी म्हणून हा सुनेत्रा पवार यांचाच आहे, यात शंका नाही. अनेक राजकीय कुटुंबातील व्यक्ती गेल्यानंतर, देहावसान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना अतिशय जोरजबरीने राजकारणात आणल्या गेलं, अशा अनेक घटना घडल्या. अशी अनेक उदाहरणं देता येतील. लोकांची सहानुभूती घ्यायची, सहानुभूतीचा फायदा घेऊन कुणाच्या मृत्यूचा राजकीय फायदा करून घेणं राजकारणात काही नवीन नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे.